कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील 670 पदांसाठीची सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात पाहू शकता ही उपलब्ध होणार आहे आणि TCS मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे। या संदर्भात पाहू शकता रिक्त पदांची आकडेवारी जी आहे गट क आणि गट ड संवर्गातील हे रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे। प्रत्येक विभागाने आहे जी गट ड आणि गट क संवर्ग आहे यामधील जी माहिती आहे उपलब्ध झाली आहे। त्याचबरोबर परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कोण घेणार आहे या संदर्भातली अपडेट सुद्धा प्राप्त झाली आहे। पाहू शकता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती ही पुरवण्यात आली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत वर्ग ब व क रिक्त मंजूर पदांची सविस्तर माहिती मिळवण्याबाबतचा तपशील मागवण्यात आला होता। यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सन 2021 रोजीचा शासन जो मंजूर निर्णय आहे, शासन निर्णय मंजूर आकृतीबंध यामध्ये पाहू शकता महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यावर वर्ग ब आणि क रिक्त मंजूर पदांच्या माहितीची छायांकित प्रत यामध्ये जोडण्यात आली आहे, ती आपण खाली पाहूयात। दुसरा प्रश्न होता कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे असे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती, तर ती खरी आहे का? असेल तर किती पदांची भरती प्रक्रिया महानगरपालिका राबवणार आहे? तर याबद्दलची माहिती पाहू शकता। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रिक्त पदांमधील सुमारे 670 पदे भरणे संदर्भात प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे एकूण 670 पदांसाठीची ही जाहिरात येणार आहे। जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते याबद्दलची माहिती पाहू शकता। मुद्दा क्रमांक 2च्या माहितीमध्ये नमूद केल्यानुसार 27 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व संवर्गातील सुधारित बिंदू नमावली नोंदवही तपासणीबाबत कार्यवाही सुरू आहे आणि सदर बिंदू नमावली नोंदवही तपासणी अंती पद भरती संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात येईल। आणि सदर प्रकरणी पाहू शकता याबद्दलचा RTI आहे आणि याच्यामध्ये पाहू शकता ज्या किती जागा आहेत प्रत्येक विभागाने आहे गट ब आणि गट क संवर्गातील ही माहिती उपलब्ध झाली आहे। 28 फेब्रुवारी 2024 अखेर वर्ग ब आणि वर्ग क संवर्गातील मंजूर रिक्त पदसंख्या या व्यतिरिक्त पाहू शकता वर्ग ड संवर्ग सुद्धा आहे आणि त्याचबरोबर ही 2024 अखेरची माहिती आहे। याचाच अर्थ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025च्या ज्या रिक्त जागा आहेत याची सुद्धा माहिती अपडेट जी आहे ही लवकरच आपल्याला प्राप्त होईल। तर यामध्ये पाहू शकता प्रशासकीय सेवा सहाय्यक आयुक्त, त्यानंतर महापालिका उपसचिव आहे, विधी अधिकारी, समाज विकास अधिकारी आहे, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, मुख्य सुरक्षा अधिकारी, उच्च श्रेणी लघुलेखक ही प्रशासकीय सेवामधील पदे जी आहेत ब संवर्गातील ब वर्गामधील एकूण मंजूर पदे आणि एकूण रिक्त पदांची माहिती ही 2024च्या आकडेवारीनुसार प्राप्त झालेली आहे। तर यामध्ये पाहू शकता 2024च्या आकडेवारीनंतरनं आताचे जे लेटेस्ट नवीन आकडेवारी आहे, नवीन जे रिक्त होणारी पदे असतील म्हणजे यामध्ये काही जे अधिकारी आहेत, काही जे पदे आहेत हे रिक्त होतील। याच्यामध्ये पाहू शकता रिटायर्ड म्हणजेच निवृत्त होणारी पदे जी असतील ही सुद्धा यामध्ये येतील, म्हणजे रिक्त पदांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये लेखा आणि लेखापरीक्षण सेवा आहे, तांत्रिक सेवामध्ये पाहू शकता उपाधीक्षक उपअभियंता आहे, स्थापत्य सहायक अभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत आहे, सहायक अभियंता विद्युत, उपअभियंता यांत्रिकी आहे। त्यानंतर पाहू शकता सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम ॲनालिसिस्ट, उद्यान सेवा उपमुख्य उद्यान अधीक्षक आहे। त्याचबरोबर अग्निशमन सेवा आहे, आरोग्य सेवेमध्ये सुद्धा ही पदे आहेत, आरोग्य सेवक आहे, आरोग्य सेविका आहे। त्याच्यानंतर शिक्षण सेवा शिक्षण अधिकारी आहे, शासकीय सेवामध्ये सुद्धा ही पदे तुम्ही चेक करू शकता 670 पदे। त्यानंतर तांत्रिक सेवा लेखापरीक्षणमध्ये लिपिक आहे, लेखालिपिक, वरिष्ठ लिपिक आहे। त्याचबरोबर तांत्रिकमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रोग्रामर, कम्प्युटर ऑपरेटर, वीजतंत्री, तारतंत्री आहे, ट्रेसर आहे, भूमापक ही गट क संवर्गातील पदे आहेत। उद्यान सेवामध्ये उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक आहे। अग्निशमन सेवामध्ये सुद्धा पदे पाहू शकता। आरोग्य सेवामध्ये जी पुढची औषध निर्माण अधिकारी असेल, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही जी पदे आहेत त्याची सुद्धा रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता संवर्गाने आहे रिक्त पदांची माहिती यामध्ये दर्शवण्यात आली आहे। प्रत्येक पदासाठीची डेटा एंट्री ऑपरेटरसाठी सुद्धा पाहू शकता प्रत्येक जे विभाग आहे या विभागाने आहे ही माहिती दर्शवण्यात आली आहे। 670 पदांसाठीची जाहिरात ही TCS मार्फत घेण्यात येणार असून पाहू शकता ही लेटेस्ट जी आकडेवारी 2024ची आहे, म्हणजे अजून त्याच्यामध्ये बिंदू नमावली अपडेट होत आहे, म्हणजे अजून त्याच्यामध्ये जागा वाढणार आहेत।
670 प्लस कमीत कमी अजून 100 ते 200 जागा या वाढू शकतात. अशा पद्धतीने 800 ते 900 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया येण्याची शक्यता आहे आणि ही लवकरच या ते 1 ते 2 महिन्यामध्ये हे अपडेट येईल. याबद्दलचे अपडेट प्राप्त होईल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेबद्दलची जाहिरात जाहीर केली जाईल. पाहू शकता मुंबई महानगरपालिका म्हणजे याच्यामध्ये आपण जर चेक केलं तर नगर परिषद भरती प्रक्रिया 2025-26 मध्ये विविध संवर्गाची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. यामध्ये जर आपण चेक केलं तर या अगोदर आपण जर चेक केलं तर यामध्ये पाहू शकता तुम्ही मुंबई महानगरपालिका भरती प्रक्रिया पूर्ण झाले, पनवेल महानगरपालिका पूर्ण झाले, त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिका परीक्षा पूर्ण झालेली आहे. लवकरच त्याचा निकाल हा जाहीर केला जाईल. त्यानंतर पाहू शकता पुढच्या ज्या परीक्षा आहेत याच्यामध्ये अजून ज्या कोल्हापूर महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिका, त्याच्यानंतर आपण जर चेक केलं तर यामध्ये कोल्हापूर, नाशिक, त्याचबरोबर नागपूर महानगरपालिका आहे. आता आपण जी चेक केली ती कल्याण डोंबिवली, त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिका सुद्धा मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण चेक केले. तर या पद्धतीने या जाहिराती आहेत लवकरच 1 ते 2 ते 3 महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि या संदर्भातली अपडेट लवकरच आपल्याला प्राप्त होईल. महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा जी आहे ही TCS मार्फत घेण्यात येणार आहे. या संदर्भातली अपडेट जी आहे आपल्याला लवकरच प्राप्त होईल. 670 जागांची जी एकूण जे रिक्त पदे आहेत, कोणकोणत्या पदासाठी आहेत त्या आकडेवारी तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता. त्याचबरोबर पुढची अपडेट आली की लवकरच माहिती मिळवण्यासाठीच आमच्या नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.